नमस्कार. सान्वी आणि आई ह्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं तर मंडळी, आज आपण बघणार आहोत अमेरिकन कम्युनिटी कशा असतात ते. इकडच्या कम्युनिटीज किती मोठ्या आहेत, त्यात काय काय अम्युनिटीज दिलेल्या आहेत आणि कशा पद्धतीनं कम्युनिटीतली घरं असतात. तर मंडळी, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. चला तर मंडळी, पाहूया अमेरिकन कम्युनिटी. तर मंडळी, अमेरिकन कम्युनिटीमध्ये 2 मजली किंवा 3 मजली अशा बिल्डिंग्स असतात. काही बिल्डिंग्स ह्या आमच्या कम्युनिटीमध्ये काही बिल्डिंग्स ह्या 2 मजली आहेत, तर काही बिल्डिंग्स ह्या 3 मजली आहेत. तर बघू शकता तुम्ही, ही बिल्डिंग तुम्हाला 2 मजली दिसते. पुढील ही बिल्डिंग तुम्हाला 3 मजली दिसत आहे. तर मंडळी, इथली पार्किंग सिस्टीम कशी असते? अमेरिकन कम्युनिटीमध्ये ओपन पार्किंग सिस्टीम आहे. तुम्ही बघू शकता ही ओपन पार्किंग सिस्टीम. तसेच काही ठिकाणी तर रिझर्व्ह पार्किंग देखील असते. हे या ठिकाणी रिझर्व्ह पार्किंग आहे. इथून पुढे गेल्यावर आपण बघूया काय दिसतंय ते. तर मंडळी, हे बघा, हा आहे प्ले एरिया. लहान मुलांचा प्ले एरिया तुम्हाला या ठिकाणी दिसतोय आणि सान्वी इथे तुम्हाला खेळताना दिसत आहे. चला तर मंडळी, बघूया हा प्ले एरिया कसा आहे. Hello, hi. कम ऑन. Come on. Come on, let's go. And sit the slide. Come on, let's go. Come on, let's go. Hooray! तर मंडळी, हे आहे लेटर बॉक्स, अर्थात मेल सेंटर किंवा मेल एरिया असेही याला इकडे म्हणतात, जिथे आपल्याला सर्व प्रकारचे ऑफिशियल लेटर्स येतात. इथून पुढे आपण बघणार आहोत स्विमिंग पूल. तर मंडळी, आमच्या कम्युनिटीमध्ये 2 स्विमिंग पूल दिलेले आहेत. त्यापैकी एक स्विमिंग पूल हा मागच्या साईडला आहे आणि एक स्विमिंग पूल हा टेनिस कोर्ट जवळ आहे. तर मंडळी, हा बघा स्विमिंग पूल 3 फुटापासून ते 6 फुटापर्यंत असा एकच मोठा स्विमिंग पूल या ठिकाणी दिलेला आहे. चला तर इथून पुढे जाऊया आणि बघूया टेनिस कोर्ट. चला तर मंडळी, हे आहे टेनिस कोर्ट. मोठं टेनिस कोर्ट तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल. या ठिकाणी 2 कोर्ट दिलेले आहे खेळण्यासाठी. तर इथे तुम्हाला दिसत असतील काही मंडळी टेनिस खेळताना दिसत आहे. तर मंडळी, मी तुम्हाला म्हटले होते की आमच्या कम्युनिटीमध्ये 2 स्विमिंग पूल आहे, एक टेनिस कोर्ट जवळ. चला तर टेनिस कोर्ट जवळचा स्विमिंग पूल आपण बघूया. हा बघा टेनिस कोर्ट जवळचा स्विमिंग पूल. इथे 2 वेगवेगळे स्विमिंग पूल आहे. एक 3 फूट आणि 4 फूट असा एक लहान मुलांचा स्विमिंग पूल. इथून थोडंच पुढे लागूनच एक दुसरा स्विमिंग पूल आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकत असाल 8 फुटाचा हा स्विमिंग पूल आहे. हा मोठ्यांसाठी आहे. तर इथून पुढे आपण जाणार आहोत लीजिंग ऑफिसला. तर मंडळी, जसे आपले सोसायटीचे ऑफिस असते तसेच या ठिकाणी लीजिंग ऑफिस असे म्हणतात व इथे कम्युनिटीची सगळी कामं या ऑफिसमधून चालतात. हे आहे कम्युनिटीचे लीजिंग ऑफिस. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत कम्युनिटीची जिम. तर मंडळी, ही आहे कम्युनिटीची जिम. या जिममध्ये ही आहे कम्युनिटीची जिम. बघा, इथे आल्या-आल्या सान्वी लगेच एक्सरसाइज करायला सुरुवात केली. सान्वीने एक्सरसाइज करायला सुरुवात केली. तर मंडळी, ही आहे कम्युनिटीची जिम. इथे सर्व प्रकारे एक्सरसाइजचे इक्विपमेंट आहेत. ट्रेडमिल्स, सायकल्स आणि बऱ्याच गोष्टी तुम्हाला दिसतच असतील. सान्वी. तर मंडळी, जिममधनं बाहेर पडल्यावर चला आता आपण पाहूया कम्युनिटीचे मेन एंट्रन्स गेट. तर मंडळी, हे आहे कम्युनिटीचे मेन एंट्रन्स गेट. इथं तुम्हाला 2 गेट दिसत असतील. एका गेटमधनं तुम्हाला गाडी आत येताना दिसते. एक 4 व्हीलर आत येताना दिसते. तो आहे कम्युनिटीचा
एंट्रन्स गेट आणि त्याच्या बाजूला हा एक गेट जो सध्या बंद आहे. तो आहे कम्युनिटीचा एक्झिट गेट. त्यातून आपण एक्झिट करू शकतो. तर अशी आहे अमेरिकन कम्युनिटी. तर मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटमध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि हो, लाईक करायला विसरू नका.